बघा इथं वासरू गाय वासरू त्यांचे पाय पाय. अच्छा, याची काय आख्या आहे मंदिराची? जनाबाईला दिलेली जागा आहे. इकडे जातो सुळाचं झालेलं ठिकाण संत जनाबाईला भेट सोळावर दिली. दिलेला असा. इकडे काय हा घाट आहे का? नाही, विष्णुपतचं मंदिर आहे इथं. इकडे विष्णुपद मंदिर इकडे आहे आणि ही जनाबाईंना भेट दिलेली जागा. जागा हा आणि ते गाय वासरू जनाबाईंच ते गाय ठीक आहे. वासरू पांडुरंगाचे पाय पाय आहे तिथं इकडे उमटलेले. गाते तुझ्या अभंगा धावगे पांडुरंगा, धावगे पांडुरंगा. इकडे होडी वगैरे होडीनं सगळं तिथं असं दर्शन करून आणते ते होडी वगैरे. आता पाणी सोडलंय, पाणी एवढं नव्हतं. म्हणजे होडीमध्ये बसून तुम्हाला तिकडनं दर्शन पण करून आणून देणार. तिथं दर्शन मंदिर आहे. यांचे पण रेट ठरलेले का काय? त्यांचे पण रेट ठरलेले असतात. कसे रेट आहे तुमचे? तीन माणसं आहे आम्ही. 3 माणसांचे 200 रुपये. कुठपर्यंत फिरवणार? याच कुठलं मंदिर आहे मध्ये? नारद मुनींचं दर्शन करून आणणार आणि कुठे नेणार? इकडं एक चक्कर मारून आणणार 200 रुपये. तर मंडळी, या ठिकाणी आल्यानंतर पाण्यामध्ये एक नारद मुनींचं मंदिर आहे आणि त्या मंदिराचं दर्शन करायचं असेल तर 2-3 व्यक्तींचं होडीचा रेट आहे 200 रुपये. पांडुरंगाचे मंडळी, बघितलं तुम्ही, हे आहे विष्णुपद मंदिर. निसर्ग सौंदर्याचा एक अद्भुत नमुना. पूर्णपणे पाण्याच्या मध्यभागी असणारं हे मंदिर आणि येण्यासाठी असणारा सुंदर घाट आणि दुसरं सगळ्यात सुंदर दृश्य मी जे तुम्हाला म्हटलं, निसर्गाची दैवी चमत्कार म्हणा. मंदिराच्या गर्भगृहाच्या बाजूला असणाऱ्या या सभा मंडपामध्ये पक्ष्यांनी केलेली ही अप्रतिम अशी घरटे आणि या ठिकाणी आपण म्हणतो दैवी ठिकाणी सकारात्मक ऊर्जा असते आणि तुम्ही बघू शकता की पक्ष्यांचा किलबिलाट आहे. पूर्णपणे पक्षी मुक्त विहार करत आहे आणि दुसऱ्या बाजूला मगाशी सांगितल्याप्रमाणे नारद मुनींचं मंदिर आहे पाण्यामध्ये. आणि जर तुम्हाला सुरक्षिततेचा वापर करून जर त्या मंदिराचं दर्शन घ्यायचं असेल तर या ठिकाणी होडीची देखील सुविधा उपलब्ध आहे.